Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. दुसऱ्या फेजमध्ये परभणी, नांदेड, हिंगोली हे तीन मतदारसंघ जे आहेत ते ऊसाचे सेक्टर आहेत अशी परिस्थिती आहे। इचलकरंजीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही असं म्हणालो होतो पक्षाच्या वतीने की इथेनॉल याचं बंदी उठली आणि त्याच्या फॅक्टऱ्या निघाल्या तर का शुगर केनचा जो ऊसाचा जो दर आहे तो 500 रुपयाने वाढेल अशी परिस्थिती आहे। सरकारच्या पक्षांना या तिन्ही मतदारसंघामध्ये फार प्रतिसाद नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघामध्ये सरकारी उमेदवारांना सरकारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा व्हावा म्हणून असणारं काल पॉलिसी मॅटर त्या ठिकाणी जाहीर केली की जे जाहीर करण्याचा अधिकार नाही आणि तो म्हणजे की बंदी जी घालण्यात आली होती इथेनॉलवरती ती उठवण्यात आलेली आहे। इलेक्शन कमिशन याच्याकडे सिरियसली बघणार आहे की नाही हा महत्त्वाचा आहे। आम्ही असारा मानतोय की हा वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे आणि त्या भागामध्ये आता अंमलबजावणी करण्याचा जो मार्ग आहे त्या अंमलबजावणी करणाऱ्या मार्गामध्ये आम्हाला असणारं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल येत्या दिवसामध्ये असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय। आंबेडकर सर, तुम्ही म्हणतात की खरं तर इथेनॉलची बंदी उठवली याचा हे जाहीर वक्तव्य तुम्ही अनेक सभांमध्ये सुद्धा केलं। बरोबर आहे, तर परंतु सरकारी पक्षाकडनं याची अंमलबजावणी केलेली आहे, याचा फायदा प्रश्न असा आहे की अजून अंमलबजावणी उठवलेली आहे आणि इलेक्शनच्या दरम्यान उठवलेली आहे तेव्हा त्याची अंमलबजावणी करणारा भाग जो आहे तो अजून शिल्लक आहे। त्या ह्याच्यामध्ये आम्ही मतदाराला परभणी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असणारं कालपासून सुरुवात केलं होतं की आता अंमलबजावणी करायची। आम्ही चर्चा त्या ठिकाणी सुरुवात केली, प्रश्न ऐरणीवरती आणला, त्याचं बदल आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतोय। त्याच्यामुळे त्या बदलाच्या संदर्भातला आता लोकांनी मतदान जर वंचित बहुजन आघाडीला केलं तर त्याचं अंमलबजावणी फार मोठ्या प्रमाणात करता येईल अशी परिस्थिती आहे। मतदारांना मी हेच आवाहन करतोय की जो प्रश्न कुठल्याच राजकीय पक्षाने घेतला नाही, मग ती काँग्रेस असेल, NCP असेल, ब्रेकअप NCP आणि NCP, त्याच्याचबरोबर शिवसेना असेल, ब्रेकअप शिवसेना असेल, BJP असेल, यांनी महाराष्ट्रातल्या 3/4 भागामध्ये कोकण आणि विदर्भ आपण जर सोडला तर ऊस हे मेन क्रॉप आहे। तेव्हा त्या संदर्भातला असणारा इथेनॉलचा जो प्रश्न होता तो उल्लेखच केला जात नव्हता किंवा साईड ट्रॅक केला जात होता, त्याला आम्ही असणारा फोकल इश्यू असणारा त्या ठिकाणी केला आणि तो फायदा आम्हाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। अकोल्यात भाजप आणि काँग्रेसकडून भाजपपेक्षा काँग्रेसकडून तुम्हाला सातत्यानं टार्गेट केलं गेलं, काय कारण होतं नेमकं आणि काय इतका बाळासाहेबांबद्दल? ते भाजपने असं की एकच आहे की कुठलाही पक्ष जिंकण्याची स्ट्रॅटेजी करत असतो, त्याच्यामुळे तो कोणाला टार्गेट करायचं कोणाला करायचं नाही हे त्या पक्षाचं धोरण असतं। मी त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही। परंतु सर, तुम्ही आता महत्त्वाचा मुद्दा मांडला की खरं तर निवडणूक सुरू झाली, आचारसंहिता आहे, हंगामी सरकार आहे केंद्र सरकार हे, परंतु ह्या संपूर्ण हंगामी सरकार हे पॉलिसी मेकिंग निर्णय कसे घेऊ शकतात या संदर्भात तो जरी तक्रार करणार? आम्ही निर्णय प्रश्न असं घेऊ शकत नाही हे बरोबर आहे, परंतु गव्हर्नमेंटवरती किंवा रुलिंग पार्टीवरती जे आज आहेत भारतीय जनता पक्ष यांच्यावरती प्रेशर आपण फक्त प्रेशर किती आहे हे आपण असं बघतोय। जसं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा इथलं ऊसाचं पीक हे महत्त्वाचं आहे, तशा रीतीने उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ऊसाचं पीक हे महत्त्वाचं आहे आणि तिथे सुद्धा इथेनॉलचा इश्यू हा मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे मी असं मानतोय की इलेक्शनच्या मध्यभागी असताना गव्हर्नमेंट ज्यावेळेस भूमिका जाहीर करते
त्यावेळेस आपण असं एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार इलेक्शन लढत असलं तरी इलेक्शनच्या ग्राउंडवरती वीक विकेटवरती आहे आणि म्हणून आपली परिस्थिती इम्प्रूव्ह व्हावी म्हणून पॉलिसी डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा पॉलिसी डिसिजन इलेक्शन दरम्यान घेतला असल्यामुळे तो अंमल करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही असणारा मतदाराला म्हणतो आहे की कॅट इज आउट ऑफ द बॅग, म्हणजे असणारा मांजर जे आहे ते पिशवीतून बाहेर पडलेली आहे. आता त्याचा कायदा करणं गरजेचं आहे. तेव्हा मतदाराने वंचितच्या बाजूने मतदान दिलं तर हा कायदा एथेनॉलचा जो आहे आणि ऊसाच्या दरामध्ये त्याचा भाव अंतर्भूत केला पाहिजे हा निश्चितपणे त्याच्यातला आहे. आणि ऊसाचा शेतकरी जो आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत होईल. फक्त त्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस, NCP, BJP ही त्यांच्या बाजूचे नाहीत. वंचितने हा उभा केलेला आहे एवढंच फक्त त्यांनी लक्षात ठेवावं. अकोल्याचं आणि राज्याचं संभाव्य राजकीय चित्र तुम्ही कसं पाहता? ते मी आत्ता काही हे करणार नाही, कारण का फर्स्ट फेज झालेला आहे, सेकंड फेज आहे, थर्ड फेज व्हायचं आहे, फोर्थ फेज व्हायचं आहे. त्याच्यामुळे सगळी परिस्थिती बाहेर आल्याशिवाय बोलणं योग्य असं मी त्या ठिकाणी वाटत नाही. आजच्या वृत्तपत्रांच्या जाहिरातीवरती सुद्धा तुम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि तुम्ही या संदर्भात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करणार आहात का? ज्या पद्धतीने ते माझं म्हणणं असं आहे की 48 तास अगोदर निवडणूक प्रचार बंद होतो, सर्वच प्रकारे बंद होतो. तेव्हा वर्तमानपत्राने असणारं कुठेतरी ही बंधनं पाळली पाहिजेत. पण तो महाराष्ट्र अकोला आणि आज जे सेकंड फेजमध्ये चाललेलं जे आहे त्या सगळ्याच ठिकाणी काँग्रेस आणि BJP यांच्या जाहिराती त्या ठिकाणी दिसतात आहेत. त्या सर्व आरोना आम्ही असं हे करणार आहोत की आपण याच्या विरोधातली कारवाई करा. हा नुसता आचारसंहितेचा उल्लंघन नाही तर कायद्याचा उल्लंघन आहे. का कायद्याने 48 तास अगोदर पूर्णपणे प्रचार थांबला पाहिजे. त्याच्यामुळे उमेदवार आणि वर्तमानपत्र या दोघांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. थँक्यू. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.